हे व्यावसायिक शिक्षण, कौशल्य विकास, ITI अद्ययावतीकरण या विषयांमध्ये त्यांनी PhD प्राप्त केली. त्यासोबतच अनेक पदव्युत्तर पदव्या देखील त्यांनी प्राप्त केलेल्या आहेत. राष्ट्रीय पातळीवर कौशल्य विकास व रोजगार निर्मिती धोरणांच्या घडणीत त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी देश विदेशातील अनेक विद्यापीठांबरोबर मार्गदर्शक तसेच अतिथी प्राध्यापक म्हणून देखील अतिशय जवळून कार्य केलेले आहे. कौशल्य विकास व रोजगार निर्मिती क्षेत्रातील उत्तम पद्धतींचा अभ्यास त्यांनी तब्बल 32 देशांमध्ये केला असून देशातील आपल्या भारत देशातील विविध मुख्यमंत्र्यांबरोबर व मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांबरोबर त्यांनी सखोल असे सहकार्य केलेले आहे. मध्य प्रदेश राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांची आत्मनिर्भर मध्य प्रदेश शाश्वत विकास उद्दिष्टांशी सुसंगत आणि कौशल्य व रोजगार निर्मितीतील सर्वोत्तम पद्धती विकास व अंमलात आणण्यासाठी त्यांची विशेष अशी नियुक्ती केली होती. कॉर्पोरेट क्षेत्रातील 20 वर्षांहून अधिक अनुभवाच्या जोरावर त्यांनी सेंटर फॉर रिसर्च अँड इंडस्ट्रियल स्टाफ परफॉर्मन्स या संस्थेचे ते अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्य करत आहेत व या संस्थेला स्वयंपूर्ण व आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था बनविण्यात त्यांनी यश प्राप्त केलेले आहे. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत वाढ करणे, व्यावसायिक शिक्षण अधिक बळकट करणे तसेच संरचित विकास कौशल्य व उद्योजकता या उपक्रमांद्वारे युवकांचं स्थलांतर कमी करण्याबाबतीत त्यांनी विशेष त्यांचा असा हातखंडा आहे. सध्या ते महाराष्ट्र राज्यातील स्टार्टअप्स व नवोपक्रमांच्या प्रोत्साहन व विकासासाठी कार्य करणाऱ्या नोडल संस्थेचे म्हणजेच महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून कार्य करत आहेत. आज त्यांच्या उपस्थितीमुळे अर्थातच आपल्या सर्वांना एक गौरव प्राप्त झालेला आहे व त्यांच्या मौल्यवान मार्गदर्शनाची आम्ही सर्वजण अतिशय आतुरतेने वाट पाहत आहोत. आता मी श्रीकांत पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी या सभागृहाला संबोधित करावं.